आओ घ्या ना इथं मला रोल म्हणता मागासारखा तुम्ही आहे ना तुम्ही बाजूला हो काठी द्या मामाची मी सगळ्यांना लुटणार आहे बरं का थोडा रस्ता देऊन देता छत्री दिली का एक मिनिट सरकार एक मिनिट इकडून होती चला पोरींना चला डोकं माग रस्ता सरकार झालं फक्त सर्वे नका कुठल्या बाजूला माईक ज्यांच्याकडे आहे त्यांनी इथे आणून द्यायचा आहे, माईक सिस्टीमकडे आणून द्यायचा आहे. सर्वांनी शांत करायचा.
मधुकर दादा बाळापूरकर. गुरुरायांची करूया पूजन. भजन काढून घ्या. हॅलो, दंडक प्रणाम. महिला विभागामध्ये सूचना आहे, ते जे मटके आहे त्याच्यामध्ये गरम पाणी आहे आणि त्याच्यामध्ये केमिकल टाकलेले आहे, ते सांडू नका, त्याच्यामध्ये हात घालू नका, हात भाजू शकतो. त्या मडक्यामध्ये हात घालू नका, गरम पाणी आहे. दुसरी सूचना, कोणाकडे जो माईक आहे कॉर्डलेस माईक, तो माईक घेऊन या. कॉर्डलेस माईक कोणाकडे आहे तो माईक इकडे पोच करा. गुरुरायाचे करूया पूजन, गुरुरायाचे करूया पूजन, उभारुनी आले ऐसे गुरु मन लाभो जन्मे, ऐसे गुरु मन लाभो जन्मे, ऐसे गुरु मन लाभो जन्मे. काउंटयाची सुधी, काउंटयाची सुधी, गुरुरायाचे करूया पूजन, गुरुरायाचे करूया पूजन, उभारुनी आरती ऐसे गुरु लाभो जन्मी, ऐसे गुरु लाभो जन्मी. काउंटयाची स्तुती, काउंटयाची स्तुती, ज्ञानाचे भांडार लाभले, ज्ञानाचे भांडार लाभले, ज्ञानाचे भांडार लाभले, ज्ञानाचे भांडार लाभले. वैराग्याचे धनी, वैराग्याचे धनी, वैराग्याचे धनी, वैराग्याचे धनी, ओ प्रेम जीवाचे अंतरी, प्रेम जीवाचे अंतरी, वरणोदया मिले ऐसे गुरु मन लाभो जन्मी, ऐसे गुरु मन लाभो जन्मी. काउंटयाची स्तुती, काउंटयाची स्तुती, गुरुरायाचे करूया पूजन, गुरुरायाचे करूया पूजन, उभारुनी आरती ऐसे गुरु मन लाभो जन्मी, ऐसे गुरु मन लाभो जन्मी. काउंटयाचे स्तुती, काउंटयाचे स्तुती, अज्ञानाचे दूर करूनी, अज्ञानाचे दूर करूनी, अज्ञानाचे दूर करूनी, अज्ञानाचे दूर करूनी. लाविले सन्मार्गी, लाविले सन्मार्गी, लाविले सन्मार्गी, लाविले सन्मार्गी, ओ धने विनाविले जन्मविले, धने विनाविले जन्मविले, ओ धने विनाविले जन्मविले, धने विनाविले जन्मविले, गेले योग जगते
ऐसे गुरु मत लाभो जगती, ऐसे गुरु मत लाभो जगती, गाओ दयाल तुझे, गाओ दयाल तुझे, ऐसे गुरु मत लाभो जगती, ऐसे गुरु मत लाभो जगती, गाओ दयाल तुझे, गाओ दयाल तुझे, भाग्याचे आम्ही मनोनी, घोर भाग्याचे आम्ही मनोनी, घोर भाग्याचे आम्ही मनोनी, घोर भाग्याचे आम्ही मनोनी, गुरु सेवा घडली, गुरु सेवा घडली, गुरु सेवा घडली, गुरु सेवा घडली, जोत भक्तीची सेवा करे, जोत भक्तीची सेवा करे, जोत भक्तीची सेवा करे, जोत भक्तीची सेवा करे, दिला प्रेमा प्रति, ऐसे गुरु मत लाभो जगती, ऐसे गुरु मत लाभो जगती, गाओ दयाल तुझे, गाओ दयाल तुझे, गुरु राया के करुणा पूजन, गुरु राया के करुणा पूजन, गोपालो ने आरती, ऐसे गुरु मत लाभो जगती, ऐसे गुरु मत लाभो जगती, गाओ दयाल तुझे, गाओ दयाल तुझे, ऐसा गुरुचा थोर महिमा, ऐसा गुरुचा थोर महिमा, ऐसा गुरुचा थोर महिमा, ऐसा गुरुचा थोर महिमा, सांगतो मी सकला, सांगतो मी सकला, सांगतो मी सकला, सांगतो मी सकला, केले धविन आमासी, केले धविन आमासी, केले धविन आमासी, केले धविन आमासी, ऐसे गुरु मत लाभो जगती, ऐसे गुरु मत लाभो जगती, गाओ दयाल तुझे, गाओ दयाल तुझे, गुरु राया के करुणा पूजन, गुरु राया के करुणा पूजन, गोपालो की आरती, लाभो जगती, ऐसे गुरु मत लाभो जगती, गाओ दयाल तुझे, गाओ दयाल तुझे, गुरु राया के करुणा पूजन, गुरु राया के करुणा पूजन,
भगवान श्री चक्रधर स्वामी विनंती आहे, फोटो व्हिडिओ शूटिंग करणाऱ्यांना विनंती आहे, आपण खाली बसून फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करायचे आहे. फोटो व्हिडिओ शूटिंग करणाऱ्यांना विनंती, खाली बसायचं आहे आपण. गोपाला 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 देवकीनंदन गोपाला हो सारे नंदलाला 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 आचार्य प्रवर श्री मामाजी जय. मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु. मन लागो रे माझे गुरु. मन लागो रे माझे गुरु. ओ मन लागो रे लागो, 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 मन लागो लागो रे. गुरु माझे दत्त दिगंबर, गुरु माझे दत्त दिगंबर, गुरु माझे दत्त दिगंबर, एकमुखी रूप मनोहर, रूप मनोहर. हो मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भक्ती. मन लागो रे माझे गुरु भक्ती. गुरु दत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी. मन लागो रे माझे गुरु भक्ती. मन लागो रे माझे गुरु भक्ती. राम ध्यावे आवडीने, नाम गावे आवडीने, नाम ध्यावे
नाम घ्यावे आवडीने भावे पावन गुरु भक्तीने गुरु भक्तीने भावे पावन गुरु भक्तीने गुरु भक्तीने मन लागो रे लागो मन लागो रे लागो मन लागो रे लागो मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे माझे गुरु भक्ती मन लागो रे माझे गुरु हो गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे माझे गुरु भक्ती मन लागो रे माझे गुरु भक्ती गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे माझे गुरु भक्ती मन लागो रे माझे गुरु लागो रे माझे गुरु भक्ती गुरु चरणाची गोडी गुरु चरणाची गोडी गुरु चरणाची गोडी गुरु चरणाची गोडी मोह माया बंधन तोडी मोह माया बंधन तोडे मन लागो रे लागो मन लागो रे लागो मन लागो रे लागो मन लागो रे लागो ओ मन लागो रे मन लागो रे माझे गुरु भक्ती मन लागो रे माझे ओ गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे माझे गुरु भक्ती मन लागो रे माझे गुरु भक्ती मन लागो रे माझे गुरु भक्ती आचार्य प्रबल मोठे मामाजी की जय दयेचा सागर तुझी अपार दयेचा सागर तुझी अपार तुझ विना कोण करील भव पार तुझ विना कोण करील भव पार तुझ विना कोण करील भव पार दयेचा सागर तुझी अपार दयेचा सागर तुझी अपार तुझ विना कोण करील भव पार तुझ विना कोण करील भव पार तुझ विना कोण करील भव करुणामृत तू मालनी कुमार करुणामृत तू मालनी कुमार करुणामृत तू मालनी कुमार करुणामृत तू मालनी कुमार विश्वाधारा हे विश्वा
विश्वाधारा हे विश्वाम्बर विश्वाधारा हे विश्वाम्बर विश्वाधारा हे विश्वाम्बर विफलकामी लोभी पामर विफलकामी लोभी पामर विफलकामी लोभी पामर विफलकामी लोभी पामर नका करू विकार ओ नका करू विकार तुझा विना कोण करीला भवपार तुझा विना कोण करीला भवपार तुझा विना कोण करीला भवपार सागर तुझी अपार सागर तुझी अपार तुझा विना कोण करीला भवपार तुझा विना कोण करीला भवपार तुझा विना कोण करीला भवपार जगन्नाथ तू विश्वनियंता जगन्नाथ तू विश्वनियंता जगन्नाथ तू विश्वनियंता जगन्नाथ तू विश्वनियंता सर्वश्रेष्ठ तू हे भगवंता सर्वश्रेष्ठ तू हे भगवंता सर्वश्रेष्ठ तू हे भगवंता सर्वश्रेष्ठ तू हे भगवंता ब्रह्मते बुद्धि तव गुण गाता 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 ब्रह्मते मुखी उच्चार ओ ब्रह्मते मुखी उच्चार तुझा विना कोण करीला भवपार तुझा विना कोण करीला भवपार तुझा विना कोण करीला भवपार सागर तुझी अपार सागर तुझी अपार तुझा विना कोण करीला भवपार तुझा विना कोण करीला भवपार तुझा विना कोण करीला भवपार मणि मुरारी अनंत सृष्टी मणि मुरारी अनंत सृष्टी मणि मुरारी अनंत सृष्टी मणि मुरारी अनंत सृष्टी भोगिराजा हालय पेशे भोगिराजा हालय पेशे भोगिराजा हालय पेशे भोगिराजा हालय पेशे एक वेळ तरी प्रेमळ दृष्टी 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 बहुनी करी उद्धार ओ बहुनी करी उद्धार तुझा विना कोण करीला भवपार तुझा विना कोण करीला भवपार सागर तुझी अपार सागर
पार तुझविना कोण करीला पार तुझविना कोण करीला पार तुझविना कोण करीला पार। आचार्य प्रवर श्री मामाजी की जय। पवते पर्व तथा गुरुपूजन सोहळा निमित्त आलेल्या सर्व संत महंत तपस्विनी माता भगिनी सर्वांचं महानुभाव अक्षरम शिक्षण संस्था च्या वतीने सर्वांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सर्व आलेल्या संत महंतांना आपल्या सर्वांना आचार्य प्रवर गुरुवर्यांचा सहवास लाभलेला आहे आणि आपण प्रत्येकाने गुरुवर्यांना अनुभवलेला आहे। तर त्याच विषयावर अवलंबून गुरुवर्यांना आपले विद्यार्थी समाजामध्ये जाऊन कसे विचार देत आहेत, कसे घडलेले आहेत, कसे ते आपल्याला गुरुवर्यांच्या समोर आपली आता परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी मी विनंती करतो आलेल्या सर्वच संत महंतांना आपल्याला गुरुवर्यांच्या समोर व्याख्यान द्यायचं आहे। आपल्याला आपण अनुभवलेले गुरुवर्य सांगायचे आहे। अजून आपल्याला जे काही जमेल ते सांगायचं आहे। त्यासाठी मी आलेल्या सर्वच संत महंतांना 10 मिनिटांचा वेळ आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। जो जाणेल भगवंत तया नाम बोलिजे संत, जो शाश्वत अशाश्वत निवाडा करी। जो जनामध्ये राहे परंतु जगा वेगळ्या गोष्टी सांगे, तयाच्या अंतरी ज्ञान जागे तोची साधू। बंधनो, या बहुरूपी संसारामध्ये जीवन जगत असताना, या अंधकारामध्ये जीवन जगत असताना, या अज्ञानामध्ये जीवन जगत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं गरज आहे ती म्हणजे एका ज्ञान ज्योतीची। त्याच्या माध्यमातूनच आपल्याला आपला जीवनाचा मार्ग सापडणार आहे आणि तो मार्ग, जो मार्गदर्शक म्हणून श्री गुरु या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहे। एकदा या सभेला सुरुवात होण्या अगोदर आपण सर्वज्ञांचा जयघोष या ठिकाणी करणार आहोत। एकदा मोठा जय जयकार करून आपण या सभेला प्रारंभ करणार आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर असं म्हटलं जातं की परमेश्वराच्या नामाने आपली वाचा पवित्र होत असते। निश्चितच आपण जय जयकार करून आपली सर्वांची वाणी पवित्र झालेली आहे। स्वामींच्या काळापासून आमच्या पूर्वजांनी जो पवते पर्व काळ स्वामींच्या ठिकाणी केला, श्री बीडी अवस्था गोसाव्यांना समोर ठेवून पवते, सूत, सुपारी, अनेक द्रव्य पुष्प, सुगंधित द्रव्य अर्पण करून देवाच्या ठिकाणी जो अवसर केलेला आहे, तोच अवसर आज आपण आपल्या श्री गुरुला समोर ठेवून त्याची आठवण म्हणून आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला जो अवसर आहे, तो अवसर आपण त्या ठिकाणी अनुभवतो आहे। बंधूंनो, या ठिकाणी बरेचसे अधिकरण या संस्थेच्या माध्यमातून, आचार्य प्रवर श्री गुरुवरांच्या माध्यमातून ज्ञान घेऊन या ठिकाणी पंथाची धुरा आज राखत आहेत। त्यातले काही राजहंस या ठिकाणी आलेले आहे। आलेल्या सर्व अभ्यागतांचा तो जोरदार टाळ्यावरून आपण याचं स्वागत करायचं आहे। विलंब न करता मी या ठिकाणी आमंत्रित करतो परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय महंत श्री कानाळस्कर बाबाजी। बाबांना विनंती आहे आपण या ठिकाणी यावं आणि आपले काही जुने अनुभव असतील ते जुने अनुभव या सभेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सांगायचे आहेत। मी अशी आपल्याला विनंती करतो, जोरदार एकदा टाळ्या वाजवूया। परमपूज्य आदरणीय श्री कानाळस्कर बाबाजी भागवताचार्य आहेत, संगीत कथा करतात, उत्कृष्ट सूत्रसंचालक आहेत असे बाबाजी। बाबांना विनंती आपण आपल्या विचाराला प्रारंभ करावा।
कले सर्व संतात जो श्रेष्ठ ज्ञाता, जगी वंद्य जो आद्य पंथाद्य नेता, महापात्र आचार्य श्रीनाग देवा, नमस्कार या थोर महानुभावा, नमस्कार या थोर महानुभावा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। तू खुले आकाश माझे, तू नवा विश्वास माझा, संपला ताज्या हवेने बुंदगारा वास माझा। जे मुखोटे पाहिले ते चेहरे होतेच कोठे, मी तुझ्या वांजून मागे चेहरा कुणास माझा। राख स्वप्नांची जरी राहिली हातात माझ्या, का तुझे पाहून डोळे मोहरे संन्यास माझा। अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपेने संपन्न होत असलेला आजचा हा पवित्र पर्व श्री गुरुपूजन सोहळा, त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपणा सर्वांचे हृदयस्थ, माझ्या जीवनाचे शिल्पकार, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत, सकल उपमा अलंकृत गुरुवर्य श्री मामाजी आहे या जागावरून मामांच्या चरणी या ठिकाणी दंडवत करतो। आपण सर्वच जण आज आपली गुरुभक्ती समर्पित करण्याकरता या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वजण सुद्धा, तुमच्या सर्वांची अंतःकरण सुद्धा तितकीच पवित्र आहे। म्हणून त्या पवित्र अंतःकरणाला, या अपवित्र अंतःकरणाचा या ठिकाणी दंडवत करतो। आज आपण गुरुवर्यांचं पूजन या ठिकाणी करत आहोत। आता याच्या पाठीमागची परंपरा, पार्श्वभूमी आपल्या सर्वांना श्रुत आहे, पण या ठिकाणी गुरुवर्यांविषयी बोलायचं आहे। आणि असं एक साहित्यामध्ये असं म्हटलं जातं की पृथ्वीचा कागद करावा, समुद्राची शाई करावी आणि आईची महती लिहायला बसावी। कागद संपेल, शाई संपेल, आई संपणार नाही, अशी एक आपल्या साहित्यामध्ये परंपरेमध्ये आलेलं आहे। हे आपल्या सर्वांना श्रुत आहे, पण इथे बोलायचं, इथे सांगायचं तर गुरुवर्यांच्या बद्दल जर बोलायचं तर एकच काय, पण 7 समुद्राची शाई केली आणि एकच काय, पण 7 ब्रह्मांडाचा कागद केला आणि आमच्या श्री गुरुमाऊलींची महती लिहायला बसली। 7 समुद्र कोरडे होते, 7 ब्रह्मांडाचा कागद संपेल, आमच्या श्री गुरुमाऊलींची जी आहे ते कधीच न संपणार। आणि म्हणून श्री मामांबद्दल अनुभव खूप आहे, पण तुम्ही सर्वच जण या ठिकाणी म्हणजे इथे उपस्थित असणाऱ्यांपैकी 90% लोक सगळ्यांनी मामांना इथे वांबोरीत अनुभवलेलं आहे। आमचं ते भाग्य नव्हतं, आमच्या त्या गोष्टी भाग्यात नव्हत्या, या पवित्र भूमीमध्ये रहिवास करावा हे आमचं भाग्य नव्हतं, पण आम्हाला मामांचं सन्निधान जे आहे ते संवत्सरला लाभलेलं आहे। आणि या 2 ठिकाणचा विचार जर केला तर संवत्सरचे श्री मामाजी आणि वांबोरीचे श्री मामाजी यामध्ये जमीन आसमानाचा फरक आम्हाला दिसतोय। आहे का नाही दादराज? अगरच वाबर त्या दोन्ही मामांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। आज इथे उभा राहून बोलतो आहे, पण अक्षरशः सांगतो मला बोलताना भीती कधीच वाटली नाही, अजूनही वाटत नाही, पण इथे बोलताना अक्षरशः मला आत्ताही घाम येतो आहे। कारण हे आहे वांबोळी संवत्सरच्या श्री मामांचं जे एक नियमावली आजही आहे, यात शंका नाही, पण मामांबद्दल जर सांगायचं तर खूप काही बोलण्यापेक्षा थोडंसं सांगेल। मामांना सर्वात जास्त जर काही आवडत असेल ना, आणि मामा एकदम
क्लिअर जर काही पाहिजे असेल तर मामांना सगळ्यात अगोदर आपल्या शिष्यामध्ये त्याची ऊठ बस ही खूप आवश्यक वाटत असते. ऊठ बसेमध्ये जर शिष्य चुकला ना तर श्री मामांना ते कधीच आवडत नाही. मग समोरचा शिष्य आता किती मोठा असला तरी मग मामा त्या ठिकाणी इतर वेळेस मामा बोलणार नाही, इतर चुकांबद्दल बोलणार नाही, पण ऊठ बैस करण्यामध्ये जर शिष्य चुकला तर मात्र मामा त्याच क्षणाला त्याला लगेच सावध करत असतात. हा माझा तरी व्यक्तिशः अनुभव आहे आणि आपण सर्वांनी ते कदाचित अनुभवलेला असेल की श्रीगुरूंसमोर जाताना आपलं पाऊल कसं असावं. श्रीगुरूंसमोर जाताना आपण आपली मानेची उंची किती ठेवा, मानेची डोळ्याची नजर कुठे ठेवावी. श्रीगुरूंसमोर जाताना आपल्या खांद्यावरचं उपरणं नॅपकिन टॉवेल जे काही आपण घेत असेल ते नेमकं खांद्यावर असावं की हातात असावं की समोर नसावं. या बारीक सारीक गोष्टी आहेत. आत्ताच मला जास्त सांगता येणार नाही, पण संवत्सरला मात्र या गोष्टीवर मामांचा एकदम कटाक्ष होता आणि म्हणून त्या ठिकाणी त्याच्या काही सवय आपल्या अंगवळणी पडलेली आहे. कारण आत्ता गंमत अशी आहे का शास्त्र वगैरे वगैरे गोष्टी सगळ्या गरजेच्या आहेत, पण समाजामध्ये वावरत असताना, व्यवहारामध्ये वावरत असताना आपल्याला सगळ्यात गरजेचं आहे आपली ऊठ बस. हा मामांचा पहिल्यापासूनचा कटाक्ष आहे. समाज तुमच्याकडे ज्ञान किती आहे, आचार किती आहे, तुमच्याकडे देवपूजा किती महत्वाची आहे, तुमच्याकडे किती ग्रंथ आहेत हे नंतर अवलोकन कर, नंतर बघणार आहे. पण सगळ्यात अगोदर समाज व्यवहारातली कर्मराठीतली लोक किंवा दैवराठीत जरी आपण इतर मार्गामध्ये गेलो तर तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपलं काय बघितलं जातं तर आपली ऊठ बस बघितल्या जाते. हा श्रीगुरूंनी घातलेला पाहिला आहे. ती ऊठ बस अतिशय महत्वाची आहे. आपण कुठे बसलं पाहिजे, कसं बसलं पाहिजे आणि त्यानंतर बाकीच्या पुढच्या गोष्टी होणार आहेत. आणि म्हणून मामांनी असं खूप साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. एक छोटासा मामांबद्दलचा एक छोटासा अगदी छोटासा अनुभव सांगतो आणि मग मी माझ्या विचारांना या ठिकाणी पूर्ण विराम देतो. कारण मला 10 मिनिटं दिली आहेत, पैकी 6 मिनिटं माझी झालेली आहेत, राहिली 4 मिनिटं शिल्लक. एक वेळचा प्रसंग आहे. मी कुणाचा व्यक्तिशः उल्लेख करणार नाही, नामोल्लेख करू नये असा संकेत आहे. श्री मामांचे शिष्य आहेत, अगदी उच्च पदावर आहेत, आता विद्यमान उच्च पदावर आहेत. आणि होतं काय कधी कधी का आपण इतर वेळेस वावरत असताना समाजात आपली उंची मोठी झालेली असते, कदाचित आपली म्हणजे माझी नाही बाकी सर्वांची उंची मोठी झालेली असते आणि मग ते समाजामध्ये वावरत असताना आपल्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं काय त्याला म्हणतात की वेगळ्या प्रकारचा एक अहंकार आपल्यामध्ये निर्माण झालेला असतो. आपण ताटपणे चालणं, ताटपणे बोलणं हे समाजामध्ये चालतं. पण होतं काय का ती सवय अंगवळणी पडल्यामुळे कधी कधी आपण मार्गामध्ये आल्यानंतर श्रीगुरू समोर आल्यानंतर आपण विसरून जातो की आपण आपल्या श्रीगुरू समोर आहोत आणि त्यात मामांसारख्या श्रीगुरू समोर आलेलो आहोत. असा कदाचित थोडासा विसर पडतो. असाच विसर एक आमचे गुरुबंधू आहे, ज्येष्ठ आहे, त्यांना असा विसर पडला. ते मनात त्यांच्या मनात गुरुबद्दल आदर आहे यात शंकाच नाही, कुणाच्याच शंका नाही. श्री गुरुबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे यात शंका नाही. पण त्या भावनेच्या भरामध्ये ते जसे आले मामांना दंडवत करायला गेले, पण दंडवत करायला जात असताना त्यांच्या खांद्यावरचं उपरणं मात्र तसंच राहील. मामा काहीच बोलले नाही. मी सोबतच होतो. खांद्यावरचं उपरणं मामांना दंडवत वगैरे तो आपला नियमाप्रमाणे सगळं झाला, पण मामा फक्त बघत होते. आणि बघत असताना तरी आमच्या तर काही घेण्यात यायचा विषय नव्हता, कारण आमच्याकडे बघतच नव्हते. तर ज्यांच्या खांद्यावर उपरण होतं त्यांच्याकडे बघत होते. लोक नशीब आमचं चांगलं की त्या दिवशी आम्ही उपरणं आपल्या गाडीतच विसरलो होतो, नाहीतर कदाचित त्या दिवशी आमचंही तेच झालं असतं, कारण आम्ही काही वेगळे नाही. पण मामा सारखे तिकडे बघायचे, कोणाच्याच लक्षात येईना. आम्ही सर्व बोलतोय, क्षेम वार्ता बाकीचे चालू आहे, पण मामा फक्त त्या ज्यांच्या खांद्यावर उपरणं होतं त्यांच्याकडे बघत होते. आणि बघत असताना शेवटी ते लक्षात आलं नाही. आता इथे मामा आता या गोष्टीबद्दल न बोलणं त्यांना शक्य नव्हतं. आणि म्हणून श्री मामांनी त्याच क्षणाला सांगितलं, उठा, बाहेर जा, उपरणं खाली ठेवा आणि मग दंडवत करायला. शेवटी सांगावं लागलं. तिथे अपमान नाही वाटला, तिथे असं तुला काही वाईट नाही वाटलं, एक आदर वाटला उलटा अजून, आणि अभिमान वाटला की आम्ही अशा गुरुचे शिष्य आहोत की जे गुरु आम्हाला आमच्या चुका सांगताना आमचा चुकांबद्दल किंचित विचार करत नाही, आम्ही सुधरावं
आम्ही योग्य दिशेला जावं म्हणून श्री गुरूंचा जो अट्टहास आहे तो एवढाच होता. आणि त्या प्रसंगातून एक शिकलो की तेव्हापासून जेव्हा जेव्हा कधी श्री गुरु समोरच नव्हे पण आपल्या पंथातील ज्येष्ठ अधिकरणासमोर सुद्धा जात असताना आमच्या खांद्यावरचं उपरणं अगदी बाजूला पडलेलं असतं आणि ते पडावं हा मामांनी दिलेला संदेश आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सांगण्यासारख्या मामांबद्दल, पण या ठिकाणी मला दिलेली वेळ संपल्यामुळे मी या ठिकाणी थांबतो. आपण मला या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि श्री मामांना या ठिकाणी दंडवत करून सूत्रसंचालकांनी बोलण्याची मला संधी दिली तर आपले ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. सद्गुरु सारखा असता पाठी राखा इतराच्या लेखा कोण करी राजियाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. बंधूंनो, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय श्री कानाळेकर बाबाजी यांच्या विचारातून यांच्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं बाबा आपल्या विचारातून मांडून गेले. आजही वांबुरीचे म्हणजे संवत्सरचे वांबुरीचे शिष्य ज्या गोष्टी मामांकडून शिकायच्या ते आजून सुद्धा मामांच्या अनुकरणातून शिकतात हे आपल्याला सर्वांच्या वर्तनातून दिसून येतं असं मला तरी वाटतं. आम्ही तरी कधी संवत्सर वांबुरी असा भेद केला नाही, परंतु आजही मामा ज्या पद्धतीचे वांबुरी संवत्सरला कडक होते आजही त्याच्यापेक्षा जास्त कडक आहे. फक्त मामा दाखवत नाही. तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर एखादी चूक करून मामापाशी जा, मग तुम्हाला कळतील मामाजी कसे नियमाने कडक आहेत. असं अतिशय सुंदर विचार या ठिकाणी परमपूज्य आदरणीय श्री कानाळेकर बाबांनी मांडले. जोरदार टाळ्या बाबांच्या विचारासाठी. यानंतर आमचे ज्येष्ठ गुरुबंधू परमपूज्य आदरणीय श्री जितेंद्र मुनी दादाजी जामोदेकर दादांना विनंती आहे. खरं तर ज्यांच्याकडे आम्ही बोलायला पाहून त्यांच्याकडे शिकलो असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू उत्कृष्ट प्रवचनकार आहेत, सूत्रसंचालक आहेत, नियोजनबद्ध कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट त्यांचा सिंहाचा वाटा असतो असे दादाजी. जोरदार टाळ्या एकदा परमपूज्य आदरणीय श्री जितेंद्र मुनी दादाजी जामोदेकर. तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा उपकार न फिटे मजकदा देवा परमानंदा तुझी फेडी देवा परमानंदा तुझी फेडी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. गुरुपूजन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ गुरुबांधव, त्याचप्रमाणे या पर्वाला उपस्थित असलेले सर्व परिसरातील ग्रामस्थ, आचार्य श्रींबद्दल बोलायचं म्हणजे काय बोलावं आणि कसं बोलावं हे एक अंतरस्थ कोड निर्माण होतं. मामा कधी स्वतःला मी हे संबोधन करत नाही. मामा सुद्धा मामांविषयी मामा कोणी तिसरेच आहे हेच अनेकदा मामांच्या बोलण्यातून अनेक वेळा लक्षात आलं. आम्ही प्रत्येक वेळा मी आणि माझं हा भाव आमचा कधी नष्ट होत नाही, पण मामांनी मात्र मामांचे विचार हे मामाच कोणी वेगळे आहे आणि हे मामा जसे आहेत तसेच अबाधित ठेवलेले आहेत. मामांचे शिस्त, मामांचे विचार, मामांचे नियम, मामांची नियमावली म्हणजे मामा हे व्यक्तिमत्व एक स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे. आपणही मामांसारखं व्हायचं. आपल्याला मामांसारखं अनुकरण जरी करता आलं, मामांच्या विचारामध्ये बसण्यापेक्षा मामांच्या आचाराची अनुकृती जरी आपण केली तरीही काहीतरी अंश आपल्यामध्ये उतरला अशी थोडाला मनाला समाधानी व्यक्त करता येईल. आणि म्हणून संवत्सरला पहिल्यांदा आलो. शालेय शिक्षण झाल्यानंतर ब्रह्मविद्या शाळेमध्ये काय नियम असतात, मामाच काय आहे हे मामा फक्त ऐकून होतो, मामा कधी पाहिले नव्हते. अनेकदा अमरावतीला आमच्या मित्राला पत्र पाठवत असताना बऱ्याचदा गडबड व्हायची.
कारण अमरावतीला जे मोठ्यांचे मामा होते, जे लहानांचे मामा होते ते मोठ्यांचे दादा होते. तसंच आम्हाला वाटायचं संवत्सरला लहानांचे मामा तेच असतील, मोठ्यांचे दादा तेच असतील. म्हणून पत्रामध्ये लिहायचो मामांना दंडवत, दादांना दंडवत. आणि मित्रांनी सांगितलं, अरे मामा आणि दादा इथे एकच आहे, दादा कोणी वेगळे नाही, मामा मामाच आहे. आणि मग संवत्सरला अभ्यासाला आल्यानंतर मग लक्षात आलं का हे मामा आहे. मग मामा अगदी साधे वाटायला लागले. पण अभ्यासाच्या वेळेला मग लक्षात आलं नाही मामा साधे नाही आहे. व्यापाराच्या वेळेला वाटायला लागलं मामा साधे नाही आहे. रात्रपाळीच्या वेळेला वाटायला लागलं मामा साधे नाही आहे. आणि मामा झोपतात कधी, बेल वाजायची रात्रीच्या पाळीची, जर दांडा वाजला नाही तर दुसऱ्यांदा बेल वाजायची, पुन्हा दांडा वाजला नाही तिसऱ्यांदा मामा जवळ यायचे. कोणाचं पाळी आहे, कोणाची मार्गसेवा आहे. म्हणजे सेवेच्या बाबतीत मामांनी कधी दुर्लक्षपणा खपवून घेतलेला नाही. आणि ज्यांनी दुर्लक्ष केलं त्याला पाळं भेटल्याशिवाय राहिलं नाही. आणि अशा पद्धतीचं, या पद्धतीचं शिक्षण हे आजही आहे का? एवढंच आहे. आपल्याला ते आपण दूर गेल्यामुळे मामांच्या निकट, मामांनी आपल्या प्रकृतीला म्हणजेच कडकपणाला थोडं सौम्यता दिली आणि याच्यासाठी बरीच अशी सवलतही दिली. आधीच्या काळात आम्ही ऐकून होतं की मामा घोट देत असताना मामा मनन सुद्धा घेत होते. आमचं भाग्य एवढं की आम्ही आलो की मामाने मननच बंद केलं. आम्हाला बरं वाटायला लागलं. कडक शाळा थोडी नरम झाली. वामोरीला आलो, मामाने मननच स्वतःकडे घेणं बंद करून टाकलं. मग विद्यार्थी नेमले सिनियर. आणि अशा पद्धतीनं म्हणजे आमच्या विचारानं मामा सौम्य वाटायला लागले. म्हणजे आम्हाला आमच्या सोयीचे वाटायला लागले. वास्तविक मामाच आहेत. मामांचं जे शिस्तबद्ध नियमावली आहे त्यामध्ये किंचितही फरक नाही. मामा कधी आजारी पडलेले आम्हाला दिसले नाही. मामांना कधी ताप आलेला आम्हाला दिसला नाही. मामा कधी थकलेले आम्हाला दिसले नाही. आणि जरी अंतरस्थ थकलेले दिसले तरी मामांनी कधी ते दाखवलं नाही. आम्हाला थोडासा ताप आला की आम्ही म्हणतो जरा गोळी देता. व्यापाराच्या वेळेला आम्ही म्हणतो मामा मी आजारी आहे, माझा जरा व्यापार सोडवा. म्हणजे आपल्यावर जे काही आलेल्या नियम आहेत त्या नियमापासून आपण दूर होतो, परिणामी आपण कमकुवत होतो. मामांनी आपल्या आचरणातून आपल्याला हे शिकवलेलं आहे की या पद्धतीनं जे शास्त्र आपण अभ्यासलं ते आपल्या वरवडे का होईना, दिखाव्यातून का होईना, दाखवता येतही नाही या पद्धतीनं का होईना आपण जरा कणखर व्हावं, मजबूत व्हावं, जरा किमान सोंग तरी घ्यावं. आणि म्हणून एक गोष्ट मामा सांगायची, तीच गोष्ट मी इथे त्या ठिकाणी दोहरावतो की एक राजा असतो आणि तो राजा आपल्या प्रदेश कसा आहे, परिसर कसा आहे, आपली जी प्रजा आहे ती कशी आहे हे पाहण्यासाठी जेव्हा येतो त्यावेळेला त्याच राज्यामध्ये एक चोर म्हणून येतो. पण त्या चोराला त्या राजाची खासियत लक्षात येते आणि म्हणून तो चोर आपण या राज्यामध्ये चोरी करण्यापेक्षा आपण राजाला खुश करू, म्हणजे राजा काय देईल. मग राजा खुश कशाने होईल तर राजा सात्विक आहे, राजा धार्मिक आहे, राजा संतांचा सन्मान करतो आणि म्हणून आपण संतांचं सोंग घ्यावं. म्हणून त्याने एक सोंग धारण केलं आणि ज्या दिशेने राजा येणार होता त्याच दिशेला झाडाखाली तो आपलं संतांचं सोंग घेऊन ध्यानस्थ असला. कोण? चोर. आणि मग जटाबिटा वाढवलेल्या, प्रावरण घातलेलं, अशी लांब गळ्याची गाठी हातामध्ये सोडून आपलं स्मरण चालू आहे, डोळे मिटून राजा आलाय आणि पाहिलं. राजा प्रभावित झाला. आपल्या राज्यामध्ये एक महान संत आलेला आहे आणि तो राजा येत असताना, आवाज गोंधळ होत असताना तरी सुद्धा तो डोळे उघडत नाही. राजा प्रभावित झाला. राजा समोर आला. राजा नतमस्तक झाला. सैनिक सांगत आहे, महाराज आपल्या दर्शनाला राजा आलाय, जरा डोळे उघडा. डोळे लक्ष मिळून सहज चालू प्रभावित झाला. आणि राजा प्रणाम करून पुढच्या गेला. पण आपण जे सोंग धारण केलेलं आहे या सोंगाला त्याला प्रभावित झाला तर हे सोंग आपल्याला अंतर्शी उठवता आलं तर राजा काय दिलं आपल्याला. आणि म्हणून तो मनोवृत्ती झाला. दुसऱ्या दिवशी दरबारात पोहोचला. सोन्याची मोठी राजाला परत केली आणि आपला परिचय दिला. सरकार मी एक चोर होतो पण आपली महती आहे पण आपण
कशाला प्रभावित होता, आपण संताला प्रभावित होता, म्हणून मी ते सोंग धारण केलं आणि त्या ठिकाणी ध्यान लावून बसलो. खरंच आपण प्रभावित झाला, आपण माझं दर्शन घेतलं, मला सोन्याची मोहर अर्पण केली, आपण निघून गेला, मला माझी चूक कळाली, मी कोण होतो. एका कृत्याने एका सोंगाने माझ्यामध्ये तिची सात्विकता आली. हेच सोंग आम्हाला आपल्या जीवनामध्ये आलं तर ते गुरु आपल्याला आशीर्वाद या पद्धतीचं ते सोंग साकार केल्याचं समाधान आपणच आपण करू आणि या पद्धतीने आपलं हे जीवन धन्य व्हावं यासाठी गुरूंचा आध्यात्मिक कृती आपल्या जीवनात उतरावी यासाठी आपला हा प्रयत्न आपण सातत्याने प्रयत्नरत आहोत. सदिच्छेने व्यक्त करतो आणि मला जी काही आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानून या ठिकाणी सांगतो. भगवान श्री चक्रधरी स्वामी की जय. एकदा जोरदार टाळ्या आपण आवाजासाठी वापरायच्या आहेत. या बांबोली शाखेमध्ये अनेक प्रसंग घडलेले आहेत. ज्यावेळेस या मार्गामध्ये आश्रमामध्ये राहण्याचा म्हणजे येण्याचा जो योग प्राप्त झाला त्यावेळेस प्रामाणिकपणे सांगतो की इथं येण्याच्या अगोदर खरोखर काहीच कळत नव्हतं. पावडं कशाला म्हणावं, थोडं कशाला म्हणावं याचा सुद्धा फरक माहिती नव्हता. ज्यावेळेस आला पंक्तीला आलो त्यावेळेस या मार्गामध्ये वेगवेगळे पदार्थ बघायला मिळाले. खरं तर एक मजेदार गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे एक पांढरा गुलाबच्या मार्गामध्ये पाहायला येत होता आणि पंक्ती एकदम जवळ बसलेल्या असायच्या. माझे समाधान या ठिकाणी होते आणि तो जो गुलाबच्या म्हणजे आज त्याला माहीत झालं त्याला रसगुल्ला म्हणतात. तो रसगुल्ला दादा खाली लावला की त्याची चिकसाई सपोर्ट केला तोंडावर. तो खायचा कसा हे सुद्धा मामांनी दाखवलं की एकदा तोंडात टाकलं की तोंड बंद करून घ्यायचं आणि मग चावायचं. तर अशा प्रकारचे काही छोटे काही गोष्टी आहेत त्या सुद्धा या आश्रमाच्या माध्यमातून आपल्याला बघायला शिकता आल्या. यानंतर आपला पुढचा वक्ता परमपूज्य ब्रह्मादरणीय महानुभाव पंथातील अतिशय उत्कृष्ट वक्ते, प्रवचनकार, सूत्रसंचालक आदरणीय श्री अविरत बाबाजी कोटी बाबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन आमच्या सर्व श्रोत्यांना या ठिकाणी नमस्कृत करावं. जोरदार टाळ्यांचा बाबांसाठी वाजवायचा आहे. महासिद्धीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रावर त्यांचे व्याख्यान, प्रवचन, पदयात्रा त्यांची चालत असते. अतिशय उत्कृष्ट असे असलेले प्रवचनकार आदरणीय श्री बाबाजी बाबांना विनंती आपण आपल्या उच्चारणात प्रारंभ करावा. दयानमन माझे गुरुपदा जेने दाखविते अनंतकथा उपकारुण्यते मनकला देवा परमानंदा तोच भेटी देवा परमानंदा तोच भेटी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय. स्वरूपात आमचा घेतलेला आहे कारण आपला कालचा उत्साह आजचा उत्साह तिकडे चाललेला उत्सव आचार्य श्री मामाजींच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पाहण्यासाठी आपल्या अंतःकरणाचा उत्साह हे पाहता माझ्या बोलण्याचा उत्साह तुमचा वाढेल असं मला वाटत नाही. आणि जर उत्साही बोललो नाही तर तुम्हाला काही उत्साही होण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. म्हणून मी फक्त बोलत राहतो, तुम्ही फक्त ऐकत राहा, वाटल्यास इकडे तिकडे पाहत राहा, शांत राहू नका. कारण मी शांत राहा असं म्हणणार नाही, शांत राहण्याचं कोणी वातावरण नाही. म्हणून आजच या गुरुपूजन प्रसंगाच्या निमित्ताने प्रातस्मरणीय विद्या वाचस्पती परमादरणीय परमश्रद्धेय आचार्य अनेकांच्या जीवनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवणारे त्या ज्योतीपैकी एका छोट्याशा पिंपळाचा मी असणार आहे या दृष्टीने मला त्याचा स्वाभिमान
अशा या ज्ञानधर्मी असलेल्या आचार्य श्री मामाजींच्या गुरुपूजनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरु बांधव, वास्तविक बंधू आणि भगिनींनो, तपस्वी माता भगिनींनो, आचार्य श्री मामाजींवर बोलण्यापेक्षा मामाजींना आता मला वाटतं फक्त बघणंच कृतकृत्य झाल्यासारखं होतं. कारण 20 वर्षापूर्वी काही गोष्टी मामा शब्दाने सांगत होते त्या आता मामांच्या आबोल्यातून समजतात. मामांचा आबोला सुद्धा अशा प्रकारचा आहे, बोलणे नाहीच तसे आबोल्यातही पाहणे आहे. मामाजींच्या आबोल्यामध्ये आपल्याला काय दिसतं, बोलणे नाहीच तसे आबोल्यातही पाहणे आहे. हे आपल्या मौनातले वारही फारची भिणे आहे. कारण आताच आदरणीय माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय मंत्री कांग्रेसकर बाबा यांनी या ठिकाणी सांगितलं की मामाजींचं पूर्वीची शिस्त आणि आताची शिस्त. मला असं वाटतं की कोणत्या शिक्षकाच्या डोक्यात काय शिस्त लक्षात ठेवत बंधूने सांगितलं होतं बरं बाबा, मामाची पूर्वीची शिस्त आणि आताची शिस्त याच्यामधला फरक पाहण्याऐवजी कोणत्या बंधूच्या डोक्यात काय शिस्त याचं अगोदर आम्हाला कळतं. म्हणून त्याला काय सांगितलं पाहिजे हे मामा शब्दाने सांगण्याऐवजी दृष्टीने सांगत असतात. हे अगोदर आपल्या डोक्यात शिरलं पाहिजे. जेव्हा आपल्या डोक्यात शिरले आपल्या तेव्हा निश्चितच मामाजींना आपण अनुभवला असा त्याचा अर्थ होईल. मामाजींना काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आवडत नाही म्हणजे नाही, त्याचे तडजोडच. त्यापैकी बऱ्याच वेळा आपण ऐकत असतो वेळेस कधीच मामा तडजोड करत नाही. शिष्य कोणी असो, मग तो शिष्य असो की पट्ट शिष्य असो, पट्ट शिष्यातला फरक माहिती आहे का आपल्याला? ज्येष्ठ बांधव अपमान होत आहे. पट्ट शिष्य होण्याचा बरेच जण प्रयत्न करतात, त्यांना प्रयत्न करूनही होता येत नाही. परंतु काही पूर्वीचेच पट्ट असतात आणि मामा त्यांना जवळ माझा पट्ट शिष्य म्हणतात. अनेक वेळा पट्ट्यावर घेतात तरी तो सोडत नाही. असा पट्ट शिष्य त्याला सुद्धा मामाजी आरती तो जरी असला तर वेळेच्या बाबतीत त्याच्याशी कंट्रोल मामांनी केलेली मी तरी पाहिली नाही. आणि मला वाटतं मामाजींच्या सहवासात आलेल्या कुठल्या बंधूने ते अनुभवलं नसावं. त्याप्रमाणे मामाजींच्या काही गोष्टी अशा प्रकारच्या आहेत की मी नेहमी म्हणत असतो त्या गोष्टीवरच मला एक सुभाषित दिसतं एक दिवस आणि मी ते नेहमीच सांगत असतो. माझे काही मित्र आहेत म्हणजे बाबा नेहमी जे सुभाषित सांगतात, परंतु मामाजी 2 वेळा अशी मान हलवून आणि अशा प्रकारचा हात करून म्हणतात असुरी आपल्या त्याला मोठं म्हणल्याने त्याला जर समाधान मिळतंय ना, आपण त्यावर लहान व्हायचं. त्याला सुभाष संस्कृतमध्ये एक छोटंसं सुभाषित आहे. त्याला असं म्हटलेलं आहे की प्रिय वाक्य प्रधानेन सर्वे कृष्यन्ति जन्तवः, प्रिय वाक्य प्रधानेन सर्वे कृष्यन्ति जन्तवः, तस्मात् तदैव वक्तव्यं वचने का करीता. जर त्या गोड बोलल्याने पुढचा माणूस संतुष्ट होतो. मामाजी माझ्याकडे या शिवनस्थळीचा विशेष, या शिवनस्थळीच्या विशेषामध्ये देऊळ गावाची पाहणी इथे या बाजूला काय माहिती का पुढा, या बाजूला काय माहिती का मामाजी यावर प्रतिक्रिया करत हो खूप छान. मग मी म्हटलं मामाजी कसं हो? मामाजी म्हटलं त्या एका हातामध्ये आणि खाली केलेल्या त्या श्री मामाजींच्या नेत्रामध्ये एवढी एवढी ताकद आहे की असू दे ना, प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे कृष्यन्ति जन्तवः. काय तरी कशाला आपण तरी व्हायचं, त्याला बरं वाटतं ना, आपण
आपणही मजेत राहील. आजच्या आत्ताच्या या कालच्या प्रवासाचा अनुभव मी माझ्या डोळ्यांनी अनुभवला आणि तिथून उठल्यानंतर मामाजी काठी टेकत टेकत चालले होते. प्रत्येकाला धडपड होती, मी आता मामाजींचा हात पकडेल, मी आता मामाजींचा हात पकडेल. किती लोकांनी मामाजींना असा हात पकडायच्या पाण्याने हात दाखवलेला आहे, पण तरी सुद्धा ही धडपड मामाजी ओळखून आहे. आणि या हात पकडण्याच्या धडपडीमध्ये मीही थोडासा पुढे सरकलो. मामाजीने हात काही दिला नाही, परंतु म्हटले बरं का, वा ऐकायला जड जातं काय असं मला म्हटलं. ऐकायला जड जातं काय तुम्हाला, म्हणजे समोरचा माणूस चुकीचं सांगतोय आणि आम्ही त्याला म्हणतो बरोबर आहे बरोबर आहे, तुझं खूप छान आहे, मस्त आहे, मोठं आहे, भावा तुम्ही भाग्यवान आहे. तुम्हाला जड जाते काय ऐकायला? जी गोष्ट आपल्याला जड जात नाही, जी गोष्ट ऐकून आपण प्रसन्न होता, आपला प्रसन्न चेहरा पाहून आम्ही आमची जीवनाची दिशा, आम्ही आपल्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असतो. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर पुढील आला कधीच कमी लेखू नका, त्याला सन्मान द्या. वाटल्यास त्याचं काही चुकत असेल तर त्याला व्यवस्थितरित्या आपल्याला सुधरून सांगता आलं तर सांगण्याचा प्रयत्न करा, परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्या. हा जो सौम्य निरीक्षणाचा गुण आदरणीय मामाजीमध्ये मला दिसला, तो निश्चितच या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखा आपल्या सर्वांना निश्चितच वेगवेगळे अनुभव मामाजींच्या बाबतीत आलेले आहे. परंतु मीही त्याचे वाट सुरू आहे आणि आता आपल्या सर्वांच्या उन्हाने मला या गोष्टीची कल्पना आहे आणि म्हणून माझ्याकडे 10 मिनिटं दिलेली आहेत. 10 मिनिटांपैकी किती मिनिटं झाले मला माहिती नाही आणि तुम्हालाही माहिती नाही, कारण तुमचं घड्याळीकडे लक्ष नाही हे मला माहिती. तुमचं लक्ष मामाजींकडे आहे, त्यामुळे मी संधी साधून देतो. ज्यांना उठायचं ते उठू द्या, बसलेल्यांसाठी मी बोलतो. 10 मिनिटाचा वेळ आपल्याला आहे. मला वाटतं आज तारीख सुद्धा 10 तारीख सुद्धा 10. या 10चा विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला. एकदा 10ला राग आला आणि त्या 10ने 9च्या तोंडामध्ये मारलं. त्या 9ने गाल सोडत गेला म्हणजे आता आपण तुम्हाला ही माणसं दिली पाहिजे. त्यांनी 8च्या तोंडात मारली. 8ने बघितलं आपल्यापेक्षा छोटा कोण आहे, त्यांनी 7च्या तोंडात मारली. त्या 7ने बघितलं आपली जाळ कुठे शिकू शकते, त्यांनी 6च्या तोंडात मारली. हे 6 उठून उठला आणि 5ला शोधलं, त्याच्या तोंडात मारली. आपला राग 5ने 4 वर काढला, 4ने 3 वर काढला, करता करता 1 वर बाहेर आली. आता छोटं पोलीस नव्हतं, आता छोटं पोलीस नव्हतं. आता काय करावं, जेव्हा तिकडून जा, मागून जा, मागून एकाने आपला राग नाही काढला, त्या एकाने बघितलं आपल्यापेक्षा छोटं कोण आहे, शून्य. या शून्याला त्या एकाने आपल्या जवळ घेतलं, कुशीत घेतलं, त्याला 1 शून्य केला, त्याला 1 शून्य केला, त्याला 1 शून्य केला. ज्या 10ने 9च्या तोंडात मारली होती त्याच्या कधीच पुढे निघून गेला. अशा अनेक शून्यांना मामाजींनी आपल्या जीवनामध्ये आघात दिलेला आहे आणि त्यांना किंमत प्राप्त करून दिलेली आहे. असे अनेक शून्य होऊन आले आणि त्यांनी त्यांची त्या ठिकाणी प्रतिमा उंचावलेली आहे. अशा प्रकारे आदरणीय मामाजींनी हे करत असताना गुरु कुंभार शिष्य घट घडी घडी काढे चोट, हात हात सवारते बाहेर मारे चोट. बऱ्याच वेळा मामाजी जर आपल्याला कडक वाटत असतील तर त्या कुंभाराप्रमाणे त्याला समजावं. तो कुंभार आतमध्ये कुंभार आपलं मडकं घडवत असताना सात वरून मारत असतो, पण मारत असताना जेव्हा आपण बारकाईने त्याच्याकडे बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की त्याने आतून आधाराचा हात दिलेला असतो. आदरणीय मामाजी कधी आपल्याला रागवताना दिसले असते तर कधीच ते आपल्या अहिताचं असेल असं समजू नका. मी माझ्या आयुष्यामध्ये एकदाच मामाला अप्रसन्न पाहिलं होतं, तो तेवढा एक छोटासा प्रसंग तुम्हाला सांगणार आहे.
या ठिकाणी आदरणीय मामाजी दुपारच्या भोजनासाठी बसले आणि आदरणीय मामाजी भोजनासाठी बसले, पद्धत बसलेले आहे आणि घोरवड्याचा दिवस आहे, घोरवंडीचा. संभाजीनगर शहरातून 50-60 मंडळी घेऊन आम्ही इथे आलो. पंक्तीची वेळ आहे, छोटासा अवसर ऐपतीप्रमाणे त्या ठिकाणी संपन्न झाला आणि उत्साह दाखवून आपल्या सोबतच्या मंडळी व्यवस्थित दाखवता यावा, सर्वांना संधी मिळावी. गरुडच नियोजन करून आलो की आपण तिथे फुल होळी खेळूया मामाजींच्या समवेत. आणि म्हणून तिकडून गुलाबाच्या पाकळ्या करून आणल्या. पाकळ्या अशा कॅरी बॅग मध्ये समोर ठेवलेल्या होत्या. मामाजींचा अवसर संपन्न झाला, छोटंसं पूजन झालं आणि आता अचानक मी अशी वचक घेतली कशाची, पाकळ्यांची, आणि त्या पाकळ्या मामाजींच्या डोक्यावर टाकल्या. कल्पना करा, एकाही मुलाला स्पर्श न करणारे मामा, असं करणारे मामा, अंगावर पडलेल्या पाकळ्या पडल्यानंतर काय झालं असेल आपण कल्पना नाही करू शकत. पण मांडी घालून बसलेले मामा ताटकन उठले, अरे 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 पोरा, बस इतकंच म्हटले आणि तिथून बाजूला लागले. सेवकांनी ते आसन स्वच्छ केलं, साफ केलं. मनामध्ये एक मात्र अशा प्रकारचा खेळ उत्पन्न झाला की प्रसन्नतेमध्ये चिरकूप जीवितात्म उत्पन्न करणारे आपणच आहोत या गोष्टीला. आणि म्हणून त्यावेळेला मी मामाजींना अप्रसन्न मी स्वतः केलं, मी स्वतः बघितलं आणि म्हणून त्या गोष्टीची सातत्याने जाणीव माझ्या अंतःकरणामध्ये आहे. हा प्रसंग आपल्यावर ओढवलेला आहे आणि तयारी गुरुची प्रथमता जे जोडली सर्वता ते योग्य ज्ञानपथा ब्रह्मविद्येच्या ज्ञानपथाला जर का प्राप्त व्हायचं असेल तर तयारी गुरुची प्रसन्नता पाहिजे. म्हणून आपल्याकडून अप्रसन्नता कधी होऊ नये या गोष्टीची दक्षता आपण सातत्याने घेतली पाहिजे. हा प्रसंग झाला आणि आसन स्वच्छ झालं. मामाजी आसनस्थ झाले. एकाच क्षणात, दुसऱ्याच क्षणात मामाजीने जवळ बोलवलं, ते समोर बसून कॅमेऱ्याकडे बघ. अंतःकरणात कुठल्याही प्रकारचा निमिष मामाजींच्या त्या ठिकाणी आणि चेहऱ्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारची अप्रसन्नता वाटलेली आहे. आणि क्षणामध्ये मामाजी म्हटले, समोर बघ. हा एक संयम आहे, हा तुमच्या आमच्या प्रत्येकात आला पाहिजे. तो मामाजींच्या आचरणातून आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढाच वेळ निमित्ताने मामाजींची आठवण म्हणजे अनेक आठवणीची साठवण आहे. गेल्या वर्षी मामाजींनी मला जवळ बोलवलं असण्यावर आणि म्हटले, बरं का, असं 2-5 मिनिटं बरं का असलेले उपस्थित गुरुबांधवांना ही सूचना आहे. नवे मामाजींची आज्ञा असं समजा. मामाजी म्हटल्याचं 2-5 मिनिटं मी अनुभवलेले मामा असं सांगत बसण्यापेक्षा तुम्ही तुमच्या लेखणीला वाट करून मोकळी करून द्या. आणि तुम्ही ऐकलेले मामा, तुम्ही पाहिलेले मामा आणि तुम्ही सांगत असलेले मामा हे कशा प्रकारचे आहे हे तुम्ही तुमच्या लेखणीतून व्यक्त करा. अशा प्रकारची आज्ञा मामाजींनी आपल्या सर्वांना केलेली आहे आणि ही निमित्ताने आपल्या सर्वांसमोर गुप्त करत आहे. तया श्रीगुरूंची प्रसन्नता जेणे जोडलेली सर्वता ते योग्य होती. ज्ञानपथा ब्रह्मविद्येशी आपण सर्वांना ही प्रसन्नता मामाजींची प्राप्त व्हावी ही सदिच्छा व्यक्त करतो. आपली रजा घेतो. धन्यवाद मामाजी. आपल्या विचारातून अनेक विचाराचे मोठी आणि विचाराचे रत्न या ठिकाणी फिरकत होते. आपण बोलत राहावं असं वाटत होतं. आपले विचार खरोखर मनापर्यंत आपल्या कानापर्यंत पोहोचत आहे. निश्चितच आपल्या विचारातून असं वाटलं की जो व्यवहार शिकवतो त्याला गुरु असं म्हटलं जातं. जो मोक्षाची वाट दाखवतो तथा सज्ञान आपल्याला शिकवतो त्याला सद्गुरू असंच म्हटलं जातं. आणि जो जगाला न्याय तो त्याला जगद्गुरू असं म्हटलं जातं. श्री गुरु सारखे सद्गुरू आपल्या सर्वांना भेटलेले आहेत. निश्चितच आपली सर्वांची जी वाट आहे ती मोक्षाकडे जाणार आहे अशा विचारातून बाबांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. यानंतर अतिशय आपल्या सर्वांना परिचित असलेले परमपूज्य प्रमाणकीय आपल्या आश्रमाचे
लाडके व्यक्तिमत्व असलेले गोपाळदादाजी बाळापूरकर या ठिकाणी त्यांना विचारायला मांडण्यासाठी या ठिकाणी त्यांना बोलवतो. आदरणीय श्री गोवर्धन दादाजी म्हणजे गोपाळदादाजी बाळापूरकर दादाला विनंती आहे आपण या ठिकाणी यावं, आपल्या विचाराला प्रारंभ करा. काय जगामध्ये आपण दादांचं स्वागत करायचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. कृषी मूल्य जीवन झाले, कृषी नाम सार्थक केले, उत्तम कसे केले असा विचार. आज आपण सर्वजण आचार्यांच्या पूजनानिमित्त श्री गुरुपूजन सोहळ्याच्या या अवसरकाळी आपण सर्वजण एकत्रित झालेला आहात आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबांधव तसेच या धर्मसभेसाठी उपस्थित असलेले द्वारावती प्रतिष्ठान वाराणसी पदयात्रेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय परमपूजनीय महंत श्री अविराज बाबाजी कोठी करमाड, तसेच आदरणीय महंत श्री जितेंद्र कोठी दादाजी, तसेच आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय मनोहर दादाजी, तसेच परमपूज्य महंत श्री अविराज बाबाजी, तसेच सर्व नगर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातून आलेले सर्व सद्गृहस्थ देशी भक्तगण तथा मंडळी या सर्वांचं मी स्वागत करतो. आदरणीय बापूंनी आम्हाला बोललेलं की बोला मी वापरे 15 वर्ष आहे, परंतु आज पहिल्यांदा इथं बोलतोय. आम्ही इकडे शारीरिक विज्ञानामध्ये बोलायचो आणि त्याच्यानंतर पदयात्रेमध्ये देखील बोलतो. एक अनुभव सांगतो. ज्यावेळेस आपण शिक्षण संस्थेतून किंवा आपल्या शिक्षणाच्या वेळेच्या नंतर ज्यावेळेस आपण प्रापंचिक लोक जॉब करतात, आपण धर्मकार्य करतो आणि ते धर्मकार्य करत असताना मामांनी एकदा सांगितलं होतं की आपल्याला जर भविष्यात काही करायचं असेल किंवा काही गोष्टी असतील, एखाद्या गोष्टीचं नाटक जरी करत चालले तरी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्या गोष्टीवर सराव करा. जसे पिक्चर मधला देव हा बाहुबली नसतो, परंतु आपल्याला तो बाहुबली वाटतो कारण तो तसा दाखवला जातो किंवा तो तसं नाटक करतो. आणि त्या पद्धतीने आम्ही काय गणपतीचे मोठे होतो गुळगुळीत एकदम. आणि आदरणीय गुरुवर्यांच्या स्पर्शाने आज समाजामध्ये वावरत असताना भरपूर काही गोष्टी आदरणीय गुरुवर्यांनी चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून आणि सर्व माध्यमांतून समजून सांगितल्या. एक लहानपणी आम्ही भजन ऐकायचो, तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही ठेवा, वेळोवेळी संकटातून तारीसी मानवा. तसे हे भजन किंवा हे चरण किंवा हे पद हे अतिशय तत्वज्ञान माझ्या मताने गुरुवारीवर बसतं. तुझ्या सारखा तूच देवा, त्यांच्या ऑप्शन त्यांना अवगत असं कुणीही नाही. तुझ्या सारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही ठेवा, वेळोवेळी संकटातून तारीसी मानवा. आणि खूप काही प्रसंग अशा आयुष्यात येतात की माणसाला काही करावं असं सुधरत नाही किंवा येतात कोणाच्या आयुष्यात काही प्रसंग. त्यानंतर जर आपण आचार्यांपाशी आलो किंवा काही बोललो तर बरोबर व्यवस्थित मार्गदर्शन आचार्यांचा आपल्याला लाभतो. आपण तितके जवळ पाहिजे आणि आपण तितकं जवळ गेलं पाहिजे. अशा आचार्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या प्रसन्नतेमुळे
आज आपण सर्वजण प्रत्येक जण व्यवस्थित ठिकाणी व्यवस्थित ठिकाणीच असावं अशी मी अपेक्षा करतो आणि आदरणीय गुरुवारींचे आशीर्वाद व्यक्तिगत माझ्यावर जास्त असावे अशी मी अपेक्षा करतो आणि आदरणीय बापूंनी जो वेळ दिलेला आहे त्या वेळेला खरं ठरवून मी थांबतो. दंडवत प्रणाम. बापू या. बहुरत्ना वसुंधरा असं म्हटलं जातं. या आश्रमामध्ये अनेक रत्न असे घडलेले आहेत. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते आपल्या या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस पूर्ण भारतामध्ये आज वांबुरीचं नाव, वांबुरीचा झेंडा प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये त्या ठिकाणी लावत आहे. बंधूंनो, खरं सांगायचं म्हणजे गोपालदादा इतके साधे माणसं आहेत. त्यांच्यावर असे प्रसंग आलेले आहेत ते जवळजवळ मरणाच्या दारातून 2-3 वेळेस वाचले आणि ज्या वेळेस त्यांना वाटलं आपण वाचलो तो परत एकदा इथं मामाला येऊन भेटतो आणि मामा म्हणतो माझ्या डोक्यावर हात ठेवा, माझा पुनर्जन्म या ठिकाणी झालेला आहे. निश्चितच मामांचा आशीर्वाद सर्व शिष्यावर आहे, त्याच्यावर पण आहे. हे आशीर्वाद मामांचा आयुष्यभर आपल्या सोबत राहणार आहे. बंधूंनो, वेळ कमी आहे, वक्ते भरपूर आहे. यानंतर परमपूज्य परमादरणीय उत्कृष्ट कीर्तनकार, भागवत कथाकार, आमचे ज्येष्ठ सूत्रसंचालक आदरणीय श्री रमेश दादा विजयगावकर दादांना विनंती आहे आपण या ठिकाणी यावं आणि आपले विचार या ठिकाणी मांडावे. जोरदार टाळ्या या ठिकाणी आदरणीय श्री रमेश दादा कपाटे विजयगावकर. डिप्रेशन येते कधी नाही जाऊ दे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. आज या ठिकाणी श्री गुरुपूजन सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि मलाही या ठिकाणी मागच्या वर्षीप्रमाणेच अगदी शेवटी 5 मिनिटं बोलण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. या अगोदर आमची सर्व मार्गदर्शक मंडळी या ठिकाणी बोलून गेलेली आहे. बंधूंनो, गेल्या वर्षी बोललो पण 2 जण नाराज झाले. त्यामध्ये आमचा दामू होता, दामू नाराज झाला. तो म्हटला, शास्त्री बाबा तुम्ही तुमचंच बोलत जाणार, काय बोलायचं ते माझं नाव कशाला मध्ये घेता. मग आताही घेणार नव्हतो पण त्याने अगोदरच आठवण करून दिली आल्याबरोबर की माझं नाव घेऊ नका, म्हणून मला त्या गोष्टीची आठवण झाली. आणि मागच्या वेळेस एक आमच्या जीवनातला घडलेला एक किस्सा सांगितला. आमचे रत्नाकर मुली नाराज झाले. आम्ही सांगितलं होतं की एक दिवस असं झालं की भारत पाकिस्तान मॅच होती, पोथीला कोणीच नव्हतं. मग रत्नाकर मुनी म्हटले, अरे बाबा असं कसं, म्हणतं आम्ही होतो ना. मग रत्नाकर मुनींना म्हटलं, बाबा त्यावेळेला आम्ही 83 दशेमध्ये होतो, कारण तुम्ही तर आता विद्वानांच्या यादीमध्ये होता, ती गोष्ट आमची आहे. म्हणून सांगत असताना मला या ठिकाणी हे सांगावंसं वाटतं की जेव्हा जेव्हा या ठिकाणी या वांबोरीला आल्यानंतर मामांचा चेहरा पाहिला, मामांचं दर्शन झालं की या ठिकाणी आल्याचं साफल्य वाटतं, मन अगदी प्रसन्न होतं. कारण ही ताकद खऱ्या अर्थानं आज मामांचं सरासरी 85-86 वर्षाचं वय आहे आणि या वयामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं चेहऱ्यावरचं जे तेज आहे ते आज आपण पाहतो की भल्या भल्यांना सुद्धा आज या वयात सुद्धा मामांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते फिकं वाटतं. म्हणून बंधूंनो, अनेक अनुभव आहेत, सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, पण या ठिकाणी प्रामुख्याने मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, मी मागे सुद्धा सांगितली होती
कारण छत्रपती शिवाजी राजांवर खऱ्या अर्थानं आपण अनेक वेळा ऐकलं, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. आमच्या मानभाव संप्रदायामध्ये येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आम्हालाही आज बाहेर पडल्यानंतर तुम्ही कुठे अभ्यास केला, कुठे शिकलात हे जेव्हा विचारलं जातं तेव्हा मानभाव शिक्षण संस्था वांबोरी आचार्य श्री मामांजीकडे आम्ही शिकलो हे सांगत असताना खऱ्या अर्थानं आमची छाती सुद्धा 2 इंच अभिमानाने फुगल्या जाते. कारण मामांच्या जीवनातलं सातत्य आपण आपल्या जीवनामध्ये ठेवलं पाहिजे. सोपं नाहीये. 5-25 भाज्या आणि 5-25 प्रकारच्या मिठाया जेव्हा ताटामध्ये समोर असतात आणि मामा मोजकेच त्यातले फक्त काहीतरी खास पिढारण किंवा व्याळी करतात, हे सोपं नाही. कारण यासाठी नियमन ठेवावं लागतं. आज आम्ही थोडा प्रवास केला तर कंबर दुखते, अंग दुखतं, झोपावं वाटतं, पण मामांनी आपल्या वेळेमध्ये कधीच तडजोड केलेली नाहीये. आणि ही सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्याला घेण्यासारखी महत्वपूर्ण गोष्ट आहे. जीवनामध्ये आपण वेळेनुसार नाही, वेळ आपल्यानुसार चालली पाहिजे. मामांचं प्रत्येक शिष्यावर बारकाईने लक्ष आहे. तो आपला शिष्य असेल किंवा अभ्यासासाठी आलेला असेल, पण प्रत्येकाकडे मामांचं बारकाईने लक्ष असतं. 2 वर्षाखाली आम्ही पदयात्रा घेऊन आलो होतो या ठिकाणी बाबाजी. सरासरी 500-600 लोक होते. पदयात्रा घेऊन आलो. अगोदर 2 दिवस मामांना भेटण्यासाठी आलो. आंघोळ केली, चांगले कपडे घालावे म्हणून कपडे घातले. सोबत आमचे महेंद्र मुनी कपाटे होते. पण योगायोग असं झालं की कपडे घेतले, पण त्या ठिकाणी योगायोग गडबडीमध्ये त्या खांद्यावर एक थोडासा शर्ट फाटलेला होता. तोच गडबडीत त्या बॅगमध्ये आला. तेच कपडे घालून इथे आलो. आता मामांना भेटलो. महेंद्र मुनी म्हटले फोटो काढू, आणि मामांकडे गेलो. त्या ठिकाणी दोघं बसले. फोटो काढताना मामांनी असा हात करण्यासाठी बघितलं आणि मामांना ते बारीक थोडासा फाटलेला शर्ट, तो काळ्या डागासारखा दिसत होता. मामांनी बघितलं शर्ट फाटलेला. अरे काय दलिद्रासारखं घालून आला म्हटले शर्ट. सोबतचे सेवेकरी होते, म्हणले आणि जा मध्ये काय द्यायचे ते द्या म्हणले याला. आणि आता सेवेकरी मंडळी मध्ये गेली. म्हटलं 4-2 शर्ट तरी देखील आता मध्ये गेल्यावर, मामांकडे आल्यावर तिथं मध्ये गेल्यावर त्यांनी सॉक्स काढले. घ्या म्हटले 4-2 सॉक्स दिले. मामांचं काही लक्ष असतं. आणि मामांनी सांगितलं व्यवस्थित बाहेर निघाल्यावर बघायचं कुठं फाटलेलं आहे. आणि नेमकं योगायोग ज्या साईडला फाटकं होतं त्याच साईडला मी मामांकडे असा हात जोडून बसलो होतो. तेव्हा मला लक्षात आलं, मलाही कळालं नाही, ती चूक मामांनी दाखवून दिली. सांगत असताना बंधूंनो, ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत जीवनामध्ये. खऱ्या अर्थानं एकच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. आम्हा सर्वांचे भाग्य थोर, जे जे आचार्य श्री मामांच्या खावणीमध्ये राहिले शिकलेले आहेत त्या प्रत्येकांसाठी राहणार आहे. आम्हा सर्वांचे भाग्य थोर, विद्या गुरु लाभले महाचतुर. आम्हा सर्वांचे भाग्य थोर, विद्या गुरु लाभले महाचतुर. आचार्य श्री मामाजी ऋषीवर तया नमन माझे, तया नमन माझे. एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि माझ्या विचारांना पूर्ण विराम देतो. धन्यवाद.
काही क्षण असे असतात की जे वर्षभर आपल्याला प्रेरित करतात, आपल्याला जागृत करतात, आपल्या आठवणीत राहतात. एक क्षण आता मोबाईलमध्ये टिपत आहेत. खरं तर बंधूंनो, आपण जो या ठिकाणी चित्र पाहतो, गेल्या 3 दिवसापासून आमचे ज्यांना आम्ही लहानपणापासून पाहतो, अक्षय असेल, आमचा हरिदादा असेल, कृष्णा असेल, अक्षर असेल, काही आमचे सगळे जे या ठिकाणी मोबाईल मध्ये बसले, म्हणजे फोटो काढायला बसले, याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण त्यांच्या माध्यमातून हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतो आहोत. रात्रंदिवस म्हणजे पूर्ण रात्रभर चालून 4 वाजेपर्यंत त्यांनी हे डेकोरेशन या ठिकाणी उभं केलं. पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण असं म्हणतात ना की पडद्या पाठीमागचे कलाकार काही वेगळे असतात, पडद्या पुढचे वेगळे असतात. म्हणून हे पडद्या पाठीमागचे कलाकार आहेत. निश्चितच त्यांचाही अशी त्यांना सुद्धा मामांचा आशीर्वाद या ठिकाणी मिळतो आहे. सौभाग्याची भाग्याची गोष्ट आहे. यानंतर आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी वर्षभर आपण ज्या व्याख्यानाची वाट पाहत असतो, अशा गुरुपूजनाच्या माध्यमातून परमपूज्य आदरणीय श्रद्धेय प्रातःस्मरणीय विद्वद्रत्न आचार्य प्रभू गुरुवर्य मामाजी हे आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून आशीर्वाद देणार आहेत. जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या आहेत. आम्हाला विनंती करायची आहे की आपण 10 वाजेपर्यंत वेळ आहे. आता 9:36 झालेले आहेत. भरपूर वेळ आहे. काही आपण सुद्धा आपल्या जीवनातले अनुभव परमपूज्य आदरणीय कैवल्यवासी श्री मोठे बाबा संवत्सरचे यांच्या माध्यमातून आपण शिकलेले काही संस्कार असतील, गुण असतील आणि संसारामध्ये या व्यवहारामध्ये वागत असताना आपण कसं वागावं, आमच्याकडून घडलेल्या काही चुका असतील त्या ठिकाणी आपण व्यक्त करून आपले विचार या ठिकाणी मांडायचे आहेत. आचार्य प्रभू श्री गुरुवर्य मामाजी मामांना विनंती की आपण आपल्या विचाराला प्रारंभ करावा. सर्वांना विनंती खाली बसा. समोर बसलेले सर बसा खाली. मागा सरका राजा सर मुलांनी उठा मुलांनी उठा मागे सरका बलवराम हे पुरे उठा. अरे ते बघा असं बंदर खाली बस. शिक्षकांचे विचार मोबाईल इकडे शिष्य म्हणजे जे जसं सांगितलं तसं करतात ते शिष्य. शास्त्रीय शिष्य असे करणारे शिष्य. त्या शिष्यांचा स्त्रीचा मामाने कसे लहान पुरवले तुम्ही पाहिलेच आहे. शिष्य लहान करून घेऊ नका. मामा काय म्हणतात, काय आचार्य करून दाखवितात तिकडे करावं. तुम्ही काय पाहता मामा कशी वागतात, कशी वागतात, कोण्या वेळेला कशी वागतात, कोणाबरोबर कशी वागतात, हे असा एकूण तुमचा
पाहण्याचा प्रकार ते पाहून आलो. त्याच्यामुळे माझं कारण काय, एवढं सर्व साधून सुद्धा मामा वेळ माझ्या बरोबर तिथं ठेवू शकतात. काहीही झालं बरोबर. आता प्रवासात सुद्धा त्यांना सांगितलं टाइम दिलेला आहे बरोबर. आम्ही कोणी कसं का होईना काय होईना वेळच पोहोचतो. त्याप्रमाणे मी बऱ्याच वेळेला सांगत असतो, तुम्ही एकदा अशी सभा आयोजन करा. वाट्यातले ते सगळे येणार नाही. कारण त्या सभेचा विषय कसा असतो. आम्ही ऐकलेले मामा, आम्ही जे मामा ऐकले ते कसे होते, मग पाहिलेले मामा आणि मग तिसरे अनुभवलेले मामा हे कसे आहे एकदा तुम्ही विचार सांगा. ते माझ्या समोर असतं काही बोलत नाही. तुम्ही जास्तीत जास्त काय करतात, मामा पुराण मामाचा स्तुती पाठक हे प्रकार नको आहे. मला त्याच्याबद्दल वास्तविकतेने काय कसं आहे असं असायला पाहिजे. तुला कोणी सांगत नाही. जगण्याची गंमत आहे. एकदा आपण काय बाबा समजला आले आणि तुम्हाला कल्पना नाही. सर्वसामान्यपणे मानव नेहमीच टोपी टोपी बाबा भेटले आणि मग माझ्या गणपती बसले. बसल्यानंतर त्यांचं काय पूजन वगैरे आणि असं काही बोलणं चालणं होतं ते झालं. ठीक आहे. मग ते शिष्य होते दोन. ते म्हणे बाबा ते मामाला काही भेटलेच नाही म्हणे आपल्याला. अरे म्हणे काय हे पण माहीत म्हणे. त्यांना वाटलं मामा म्हणजे काय असायला पाहिजे. असे काहीतरी मामा असतील. इथं मामाला काय घातलेले कोपी घातलेली घातलेली मामा ते आपल्याला हे देतात. मामा जेवण काय सगळं प्रकारले मामा जेवण घडवले आणि त्यांना वाटते मामाची शिक्षा झाली. तो फार आमच्या गाडीपर्यंत सोडायला आला अशी त्यांची ठाण. मग शिष्य ते शिष्य आणि ते राहिलं. मग त्यांनी पण मग आपले दुरून असायचे पण जवळ एकदम जास्त. आता काय मामा हे काय सामान ठेवलंय बापा मी काही खापट देत नाही. सिग्नी जरी असतात तुला मागलं काही घाबरायचं नाही. मी काही थापड मारत नाही. जेव्हा मला थापड मारायची असते मी पहिले सांगून देतो आता तुला थापड या कारणामुळे बसणार. ते मामा आमचे ते शिष्याला सांगतात, त्या शेगडीला सांगतात ते होते घालायला सांगतो. म्हणजे असा जो प्रकार आहे म्हणून तुम्ही काही घालू नका. युक्त केल्यावर फार चांगली गोष्ट होती. तेही पाहिजे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीची काही बाकीच्या गोष्टीची काही आवश्यकता नाही. जे आम्हाला आमच्या गुरुंनी शिकवलं कळविलं त्यानुसार त्या ज्ञानानुसार तेच आम्ही तुमच्या पुढे सांगतो आहोत. पुढे वागायला लावतो. आवाज सुद्धा सामान्य हे खरं त्याला माहीत आवडतं आणि त्याप्रमाणे वागणं. आता त्या प्रवासामध्ये लक्षणीय असल्याचे जास्त होते. मामाच्या घरात कोणी ना गाठी मामा गाठी आणि काय म्हणे मामाला काय उपर ना स्वतःची गाडी नाही म्हणे. बरेच लंबा त्याच्यात आलेलं होतं. मला कोणतरी ते सांगितलं मामा असं असं आलंय. मला एक हसू यायला लागलं.
बऱ्याच कामांमध्ये गोष्टी खऱ्या आहेत, परंतु कशामुळं ते मागून त्यांनी बाबांनी शिकवलं त्यानुसार म्हणून त्या आपल्या निमित्तांची उपकारांचे आभार मानून तुम्हाला सुद्धा ते सांगतो निमित्त आठवावे असं निमित्ताचे आठवावे या करता म्हणून आता आपलं नेहमी ठरलेल्यानुसार जास्त वेळ घेणार नाही आणि आपलं बसायला होणार आहे बघा अगदी ताट बसले जायचे मुलकाळ बसू नका बसले का फोटो काढता श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। महालक्ष्मी अवतार प्रभुराया उद्यापासून खूप मार्गाचे पूजन पण होणार आहे, त्यामुळं बोलणारे येतील आणि चौघ्यामध्ये विचारू लागेल। श्री नगरी महालक्ष्मी अवतार प्रभुराया Hare
मी पण यांच्या पुढे असंच चालतो काही नाही खाली लाव काढला महाराज की जय महाराज की जय चक्रपाणी महाराज की